वाळून तयार आहे मस्त बघा. बटाटा साबुदाणा पापड मस्त तयार झालेले. सलाद बनवायचे आपल्याला मस्त बटाटा साबुदाणा पापड करायचे. आणि सुरुवातीला बघा मी बटाटे शिजून घेतलेले. 1 किलो बटाटे ते शिजून घेतलेले. आणि आता साबुदाणा आपल्याला भाजून मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे आणि मस्त उपवासाचे आपल्याला बटाटा साबुदाणा पापड तयार करायचे झालेले बघा. आता याचे आपल्याला एका ताटात काढून त्याचे साल काढून घ्यायचे. आता आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आपण. आता हा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर मग गार झाल्यानंतर मिक्सरमधून. आता कढई ठेवलेली गॅसवर आणि आपल्याला आता साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. आता कढई ठेवलेली आपण साबुदाणा टाकलेला आहे कढईमध्ये आणि थोडासा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. साबुदाणा भाजल्यामुळे तो थोडासा हलका होतो आणि पापड पण छान होतात. मग हा गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून काढायचा आहे. बघा बटाट्यात याच्यातून मस्त निघतं पटकन. हे बटाटा यंत्र आहे बघा. बाकी पटकन निघालं, जास्त वेळ लागत नाही. गार झालेला आहे. आता आपण मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे आपल्याला. आता चाळून घ्यायचा आहे तो. आता हे 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे. हे पण आपल्याला याच्यात मिक्सरमधून काढायचे आहे. मीठ टाकायचे. आता ही बटाटे आपण याच्यात एका ताटामध्ये काढून घ्यायचे. हे पीठ टाकायचं आपल्याला. मिरची आणि जिरं टाकायचे. आता हे मळून घ्यायचे आपल्याला आणि नंतर स्टीम करायचे. मग वाफवून घ्यायचं नाही डायरेक्ट, पण कारण भाजलेलं आहे. दाखवून द्यायचं थोडं 5-10 मिनिटं. बटाटा आणि साबुदाणा एकजीव करून घ्यायचं आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे बघा. हे पीठ आहे ना वाफवून घ्यायचं आहे 5-7. आता बघा मस्त पीठ आपलं वाफवून झालेलं आहे. आता एका ताटात काढून घेऊया आपण हे पीठ. काय 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 कलर बघा किती चेंज झालेला आहे. आता पीठ आपलं गार झालेलं आहे. आता मस्त याचे गोळे करायचे आपल्याला पापडासाठी. आणि मस्त पॉलिथिन टाकलेले मी खाली आणि पापड यंत्र घेतलेले. त्याच्यामध्ये आपल्याला पापड करायचे मस्त. असा झालेला भाग.
या साईजची केलेली बघा मी, मीडियम साईज आहे, तुम्ही छोटे मोठे करू शकता. नाश्ता